गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग सर. आज आपल्या शिष्यवृत्तीच्या मराठीच्या तिसऱ्या घटकाबद्दल आपण आज शिकतोय वचन. तर वचन म्हणजे नेमकं काय? तर वस्तू, एखादी वस्तू एक आहे का अनेक आहेत हे ज्याच्यावरून आपल्याला कळतं. आता हा खडू एक आहे, हा खडू एक आहे, खडू एक आहे आपल्याला कळतं. जर मी 2 घेतले 3 घेतले तर हे खडू अनेक आहेत हे पण कळतं. मग एखादी वस्तू एक आहे किंवा अनेक आहे हे ज्याच्यावरून आपल्याला कळतं त्याला वचन म्हणतात. त्याला काय म्हणतात? वस्तू एक आहे की अनेक हे ज्यावरून आपणास कळते त्यास वचन म्हणायचं. वचन म्हणजे वस्तूंचा बोध होणे. वस्तू एक आहे का अनेक हे कळतं त्याला वचन म्हणायचं. आता एखादी वस्तू आपल्याला एकच कळते. ही खडू आहे. किती खडू आहेत? एक आहे. खडू हे नाम आहे, पण हे खडू किती आहेत? एक. म्हणजे हे जर एकच बोध होत असेल तर त्याला एक वचन म्हणायचं. एखादी वस्तू जर एकच असेल तर त्याला काय म्हणायचं? एक वचन. एखाद्या वस्तू एकापेक्षा जास्त असतील, 2 असतील, 3 असतील, 50 असतील, 1000 असतील. आता माझ्याकडे खडू 3 आहेत, म्हणजे इथं ही 3 वस्तू आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. ज्यावेळी एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो, कळतं आपल्याला, त्यावेळी त्याला अनेक वचन म्हणायचं. काय म्हणायचं? अनेक वचन. समजलं तुम्हाला? चला तर मुलांना आता आपण एक वचन आणि अनेक वचनी रूप सारखेच असणारे शब्द बघणार आहे. की असे काही शब्द आहेत की ते शब्द त्याचं एक वचन पण तेच आणि अनेक वचन पण तेच असतं. असे काही पुल्लिंगी शब्द बघा. पुल्लिंगी शब्द म्हणजे ज्याच्या अगोदर तो शब्द येतो त्याला आपण पुल्लिंगी शब्द म्हणतो. तो वर म्हणजे तो नवरा मुलगा, एक असेल तरी पण वर, अनेक असतील तरी पण वरच. तो शेतकरी, एक शेतकरी, अनेक शेतकरी. एक दिवस, अनेक दिवस. एक वार, एक पथ, अनेक पथ. एक मार्ग, एक मित्र, एक पुत्र, एक सैनिक, एक तरुण, एक चेंडू, एक उमेदवार, एक गुन्हेगार, एक रोगी, एक माळी, एक गडी, एक पक्ष, एक कोळी, एक शिंपी, एक चोर, एक पोलीस, एक व्यापारी, एक गृहस्थ, अनेक गृहस्थ, एक लाडू, एक खडू. आता जे शब्द आपण बघितले हे पुल्लिंगी शब्द होते, ज्याचं एक वचन आणि अनेक वचन सेम होतं, सारखंच होतं. एक वचन आणि अनेक वचन बदललं का त्यांचं? नाही. आता काही स्त्रीलिंगी शब्द बघूया ज्यांचं वचन बदलत नाही. स्त्रीलिंगी शब्द आपल्याला कसा ओळखायचा माहिती आहे? त्या शब्दाच्या अगोदर आपल्याला ती हे जोडावं लागतं आणि मग ते स्त्रीलिंगी शब्द आहेत की नाही आपल्याला माहिती पडतं. ती युक्ती, एक युक्ती, अनेक युक्तीच. त्याचं एक वचन आणि अनेक वचन सेम असणारे शब्द काय लिहिलेत ते स्त्रीलिंगी शब्द आहेत, त्यांची वचन बदलत नाहीत. असे शब्द आता आपण बघूया. मी एक युक्ती म्हणतो, तुम्ही अनेक म्हणा. एक युक्ती, एक घंटा, एक शाळा, एक भाषा, एक तरुणी, एक देवी, एक शंका, एक प्रार्थना, एक प्रतिज्ञा, एक दासी, एक महिला, एक वधू. वर आणि वधू हा पुल्लिंग, हा स्त्रीलिंगी शब्द आहे. वर म्हणजे नवरा मुलगा, वधू म्हणजे नवरी मुलगी. एक आज्ञा, एक गृहिणी, एक वास्तू, एक दिशा. हे आपण स्त्रीलिंगी शब्द बघितले की ज्यांचे एक वचन आणि अनेक वचन शब्द सेम असतात. समजलं तुम्हाला?